परिवार लक्ष भाग 3. मी पासून आपण बनण्याची कला. मनुष्य जगात येतो तेव्हा डोळे उघडताच स्वतःला एक कुटुंबात असल्याचे पाहतो. पृथ्वीवर येताच एक परिवार त्याचं स्वागत करतो, जे त्याचं स्वतःचं घर बनतं. पृथ्वीवर मनुष्याचा पहिला संघ, पहिलं लक्ष परिवारच असतं. हा परिवार, कुटुंबच संपूर्ण विश्वासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. त्यानंतर मनुष्याला बाहेरचा संघ मिळतो. वरील आशय दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास तेज परिवार लक्ष हेच माणसाचं पहिलं लक्ष असं म्हणता येईल. हे वाचल्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो, आध्यात्मिक लक्ष हे मनुष्याचं आद्य लक्ष नाही का? याचं उत्तर आहे, आध्यात्मिक लक्ष हे मनुष्याचं पहिलं किंवा दुसरं लक्ष नसून हे तर प्रत्येक लक्षामागे आहेच. हे तर सर्वांचे परम लक्ष आहे. प्रत्यक्षात पृथ्वीवर जन्मणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आध्यात्मिक लक्ष हेच बॅकग्राऊंड आहे, बॅकबोन, पाठीचा कणा आहे. हे लक्ष नसेल तर आपण काही करू शकत नाही. म्हणूनच आध्यात्मिक लक्षालाच मनुष्याचं मूळ लक्ष म्हणणं अधिक योग्य ठरेल. आध्यात्मिक लक्ष प्राप्त करण्यासाठी मनुष्याचं परिवार लक्ष सफल होण्याची आवश्यकता असते, कारण आध्यात्मिक लक्षाची सुरुवातच कुटुंबापासून होते. यासाठीच परिवार लक्ष हे प्रथम लक्ष असणं सांगितलं गेलं आहे. तेव्हा मनुष्याने आपलं मूळ ध्येय स्मरणात ठेवून परिवाराचं प्रेमनियम तयार करावेत, ज्याचा लाभ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला घेता येईल आणि त्यातून तो आपलं आध्यात्मिक लक्ष पूर्ण करू शकेल. परिवार लक्षपूर्तीसाठी सर्वप्रथम परिवाराकडे एखाद्या पुस्तकाप्रमाणे पहा. असं पुस्तक ज्याचा प्रकाशक निसर्ग आहे. कुटुंब ही निसर्गाची सगळ्यात सुंदर, रचनात्मक आणि उच्चतम निर्मिती आहे, सर्वात उमदी कृती आहे. निसर्गाने याचा प्रत्येक पैलू सर्वोत्कृष्ट घडवला आहे. निसर्गाची ही भव्य कलाकृती बारकाईने निहाळली तर समजेल की याची प्रत्येक व्यवस्था किती रचनात्मक आणि अचूक आहे. कुटुंब हे असं पुस्तक आहे ज्याचं अद्याप बाइंडिंग झालेलं नाही. या पुस्तकाचे वेगवेगळे खंड आहेत. हे विविध खंड आपल्याला एकाच धाग्याने बांधायचे आहेत. हा धागा म्हणजे तेज प्रेमाचा धागा. परंतु परिवाररूपी पुस्तकाचं बाइंडिंग आपण कच्च्या धाग्याने अतेज प्रेमाने केलं तर पुस्तकाची पानं हळूहळू फाटू लागतील, एकमेकांपासून वेगळी व्हायला लागतील, दुरावतील. या उलट जो आपल्या कुटुंबाला तेज प्रेमाच्या धाग्याने गुंफतो ते कुटुंब नेहमीच अभेद्य राहतं. तेज प्रेमाचा हा धागा सीतारूपी कुटुंबाचं असं संरक्षण करतो की रावणासारखा राक्षसही परिवाराचं अपहरण करू शकत नाही. म्हणून आपल्या परिवाराला तेज प्रेमाने गुंफणाऱ्या माणसाचा विश्वासही अढळ असतो. आमचं कुटुंब प्रेम, आनंद आणि मौनाच्या धाग्याने बांधलेलं असून हा बंध तोडणं कुणालाच शक्य नाही, कारण आमचं कुटुंब अखंड आहे याचा त्याला दृढ विश्वास असतो. सोनेरी नियम हा प्रेमाचा धागाच आहे, जो कुटुंबाला एकत्रित बांधण्यासाठी तुमची मदत करतो. प्रेमामुळे न आवडणारे लोकही आवडते होतात. असं का होतं याचा जरा विचार करा. कारण प्रेम तर आपल्यात होतंच, परंतु त्याच्यावर घृणा, क्रोध, ईर्ष्या, द्वेष यांची राख जमा झाली होती. ती दूर करण्यासाठी सत्यज्ञान, ध्यान, मनन, शोध यांची मदत घेऊन मग सगळं काही साफ, अगदी क्रिस्टल क्लिअर होत जातं. अर्थात अज्ञानाचं दुःख दूर होताच प्रेमाची तेज किरणं कुटुंबात आनंदाच्या तेज लहरी निर्माण करतात आणि प्रत्येक सदस्य तेज प्रेमाच्या धाग्यांनी बांधला जातो. त्यानंतर परिवाररूपी पुस्तक अखंड बनतं, म्हणजेच त्याचं बाइंडिंग होतं. परिणामी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मी पासून आपण बनण्याची कला अवगत होते. सगळेजण एक होतात. आपल्यालाही मी पासून आपण बनायला शिकायचं आहे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने संपूर्ण समजेसह मनन आणि शोध घ्यायला हवा. तो म्हणजे आपल्या परिवाराचं रक्षण करता आणि आपण कोण आहोत, एवढ्या सगळ्या शरीरामागे कोणत्या कर्माची अभिव्यक्ती होते. शोध घेत असताना संपूर्ण समज प्राप्त करून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्यासाठी तुम्ही जे स्वतःच्या मार्गाने चालले आहात म्हणजे जागृत आहेत अशांकडून मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. अन्यथा स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून मायेमध्ये जगणारे लोकच अनेकदा मार्गदर्शक बनून आपल्या मुलांना दिशा देत असतात. उदाहरणार्थ काही वर्तमानपत्रे, TV चॅनल्स आणि जाहिराती इत्यादी. डोळ्यांवर पट्टी बांधलेले असे मार्गदर्शक तुमच्या कुटुंबाला जेव्हा मार्ग दाखवतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या मुलांनाही भोगावे लागतात. डोळे बंद करून मायेच्या जगात वावरणाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यायचं
की ज्यांचे डोळे सत्य प्रकाशाने कायमस्वरूपी खुले आहेत, ज्यांनी केवळ सत्याचाच मार्ग अनुसरला आहे त्यांच्याकडून. मायेची झापड असणारे तुमच्यावर भडीमार करत आहेत, यावर मनन करणं आवश्यक आहे. तुम्ही काय खावं, कोणता पेहराव करावा, कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं, कोणती प्रॉडक्ट वापरावी याचे अनाहूत सल्ले देत आहेत. परंतु तुम्ही थोडा वेळ थांबून सखोल मनन करा की आपलं पुढचं पाऊल कोणतं असायला हवं, आपल्या मुलांना कोणती मार्गदर्शन करावी, आपल्या परिवाराच्या पुस्तकाचं बाइंडिंग तर नियतीने करायला हवं. तुम्ही निसर्गाला नीट निहाळलं तर समजेल की सृष्टीतील प्रत्येक जीव निसर्गाकडून मार्गदर्शन मिळवतोय. पशुपक्षी, झाडं, जनावरं, वनस्पती सगळेच निसर्गाच्या मार्गदर्शनाखाली आपलं कुटुंब विकसित करत आहे. ते सगळे नैसर्गिकरित्या एकमेकांचे संकेत समजत आहे. म्हणूनच आकाशात थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांची कधीही टक्कर होत नाही. गुहांमध्ये एकत्र उडणारी वटवाघळं परस्परांना धडकत नाही. पाण्यामध्ये परस्परांवर न धडकताही मासे जलक्रीडा करतात व या जीवजंतूंना जसे संकेत तरंग समजतात, त्याचप्रमाणे तुम्हालाही एकमेकांच्या अंतरंगातून, हृदयातून हृदयाला सांगितलेले इशारे समजणे आवश्यक आहे. असं झाल्यास कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही. त्यानंतर तेज परिवार लक्ष्य प्राप्त करणं तुमच्यासाठी सहज सोपं होईल. म्हणून आपण परिवाराला तेज प्रेमाच्या धाग्याने बांधून एक परिवार लक्ष्य निर्धारित करूया. मी पासून आपण बनण्याच्या सोनेरी नियम शिकून सृष्टीमध्ये नात्यांचा सुगंध पसरवूया, नवीन क्रांती घडवूया.